माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात एकूण 8 रेती घाट आहेत। त्यातील एकाही घाटाचा अद्याप लिलाव झाला नाही। तरीही दिवस रात्र मोठ्या प्रमाणात रेतीची सुरू असलेली तस्करी तातडीने थांबवा, नाही तर 12 जानेवारी 2023 ला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा सचिव शिवचरण राठोड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे। ती रोखण्यासाठी तहसील कार्यालय आणि किनकट उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाचे तैनात असलेले पथक आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी वाट मोकळी करून देत असल्याचा गंभीर आरोप शिवचरण राठोड यांनी आपल्या निवेदनात केला आहे। तसेच अवैधरित्या रेती उपसा करून त्याची वाहतूक केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल रेती तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळींच्या घशात जात असून पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होत असल्याचेही त्यात म्हटले आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक आई रेणुका मातेच्या पायथ्याशी पैनगंगा नदी हे वाहून जात आहे। अख्ख्या माहूर तालुक्याला त्याने व्याप केलेला आहे आई रेणुका मातेच्या पायथ्याशी। आणि इथं या पैनगंगा नदीचं जो सौंदर्य आहे तो सौंदर्य अतिशय चांगल्या पद्धतीने बिघडून ठेवलेलं आहे रेती तस्करांनी। आता याच्या मागे शासन प्रशासन सगळ्यांची जबाबदारी आहे की रेती माफ्यांना लगाम टाकायचं आणि नदीचं सौंदर्य वाढवून ठेवायचं। इथं तहसीलचं पुन्हा किनवटचे उपविभागीय महसूल अधिकारी त्यांच्या कार्यालयाचे पथक आहे, ते पथक काहीच करत नाही का? या पथक मला वाटते काहीतरी कारणास्तव या पथकांचे हातपाय बांधून ठेवलेले आहे माफिया लोकांनी। याच्यामध्ये जो कारण आहे तो सर्व देशालाच माहीत आहे। नाही, नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे आर्थिक होऊ शकते किंवा यांना कोणत्या तरी मार्गाने नाही का जवळ केलेले लोक असतात, यांचे जे पथकाचे जे म्हणजे संबंधित लोक आहे। आता पूर्ण तालुक्याला माहीत आहे आणि पथकालाच माहीत नाही की रेती माफिया कुठून रेती काढत आहे आणि कुठं विकत आहे। तर हे नाही का लाजिरवाणी गोष्ट आहे या तालुक्याला। या रेती तस्करी संदर्भात आपण दिलेल्या निवेदनात महसूल प्रशासनावर आपले आक्षेप आहे, हे कारवाई करत नाहीत का? यांनी जर कारवाई केलं तर या म्हणजे नदीपात्रातून पैनगंगा नदीपात्रातून रेती चोरी होऊ शकत नाही। कुठंतरी रोज अहो रात्र दिवस इथं शेतकऱ्यांना त्रास आहे। त्यांच्या म्हणजे जो माल जे टाकलेलं आहे त्याच्यावर नाही का धूळ उडतो, धुळीमुळे भरपूर त्रास आहे शेतकऱ्यांना। अहो रात्र नाही का जोमात गाडी 100च्या स्पीडमध्ये 120च्या स्पीडमध्ये टिपर झाले, ट्रॅक्टर झाले, हे नाही का गावातून येतात। 10 फुटाची रस्ता आहे गावामध्ये, कोणी जर चिरडून मेले समजा गाडी खाली येऊन तर त्याला जिम्मेदार कोण? आणि रेती घाट लिलाव झालं नसताना बी दिवस रात्र नाही का अहो रात्र नाही का रेती चोरी होत आहे। तर हे तालुक्याला माहीत आहे सर्वसामान्य लोकांना, तर शासनाला माहीत नसेल का? महसूल विभागाला माहीत नसेल का? आमचं हा विषय। महसूलचं पथक दिसते का तुम्हाला? महसूलचं पथक तर आजपर्यंत कारवाई करताना दिसलं नाही कुठंच। कारण काय? कारण काहीतरी त्यांचं काहीतरी असेल, आतमध्ये तांत्रिक काहीतरी कारण असतील त्यांचं। आपल्या आंदोलनामागचं वैशिष्ट्य काय? आंदोलनामार्फत हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या गोष्टीचं निषेधार्थ आम्ही 12 जानेवारीला आम्ही इथं आंदोलन करणार। आमच्या आंदोलनाला 500 लोक येतील आमच्या आंदोलनात आणि तालुक्याला पण माहिती झालं पाहिजे आणि वरिष्ठांना आयुक्त साहेबांना पण माहिती झाली पाहिजे की इथं काय होत आहे ते नेमका। आपल्या बच्चूकडून नेते आहेत आपले, त्यांना काही कळविलं काय संदर्भात? मी रात्री बच्चू भाऊशी माझं बोलणं झालं निवेदन दिल्याच्या नंतर बच्चू भाऊने सांगितलं शिवचरण जसं योग्य वाटेल तसं कर म्हणे, तुझ्या पाठीशी मी आहे। याशिवाय रेती वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने गावकरी त्रस्त असून पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याचा आणि रस्त्यांची चाळण होत असल्याचा उल्लेख राठोड यांच्या निवेदनात आहे। संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर।